Sanskar Educational Center, welcome to you. Today's topic, problem set 9, class 6th, chapter number 4, operations on fractions. सराव संच 9 इयत्ता 6वी अपूर्णांकावरील क्रिया. क्वेश्चन फर्स्ट, कन्वर्ट इनटू इम्प्रॉपर फ्रॅक्शन. ठीक आहे, इथं दिलेलं काय आहे, पूर्णांक युक्त अपूर्णांक दिलेला आहे, ह्याला अंशाधिक मध्ये रूपांतर करायचं आहे. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, जे छेद आहे डिनॉमिनेटर घ्यायचा आहे. ठीक आहे, फर्स्ट डिनॉमिनेटर इंटू होल नंबर, म्हणजे ही पूर्ण संख्या आहे 7. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये प्लस छेद आणि डिनॉमिनेटर ॲज इट इज तसंच ठेवायचं आहे आपल्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा इथं काय करायचं आहे, 5 7 काय होणार याचं 35 प्लस 2 डिवायडेड बाय 5 इक्वल्स टू 35 प्लस 2 37 बाय 5. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन सेम. हे क्वेश्चन सर्व अशाच प्रकारे सोडायचं आहे. डिनॉमिनेटर सुरुवातीला घ्यायचं आहे 6 इंटू होल नंबर प्लस न्यूमरेटर डिवायडेड बाय 6 इक्वल्स टू 30 प्लस 1 डिवायडेड बाय 6 31 बाय 6. थर्ड वन 4 इंटू 4 प्लस 3 divided by 4 equals to 16 plus 9 by 4, sorry 16 plus 3. ठीक आहे, हे 3 आहे. 16 आणि 3 काय झाले 19 19 बाय 4. फोर्थ क्वेश्चन बघा, सुरुवातीला काय घ्यायचे आपल्याला, डिनॉमिनेटर इंटू होल नंबर प्लस न्यूमरेटर डिवायडेड बाय ॲज इट इज 9. त्याच्यानंतर बघा इथं काय करायचं, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येईल 18 प्लस 5 डिवायडेड बाय 9 इक्वल्स टू 23 बाय 9. ठीक आहे, बघा आता याच्यामधला आणखी एक क्वेश्चन, फर्स्ट क्वेश्चन मधलं लास्ट बघा, याच्यामध्ये काय दिलेलं आहे 7 इंटू 1 प्लस 5 डिवायडेड बाय 7 7 प्लस 5 डिवायडेड बाय 7 12 बाय 7. एकदम सिंपल क्वेश्चन आहेत, काहीच नाही. बघा चला नेक्स्ट क्वेश्चन, कन्वर्ट इनटू मिक्स्ड फ्रॅक्शन. ठीक आहे, हे अंशाधिक अपूर्णांकामध्ये दिलेलं आहे, आपल्याला करायचं आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये. ठीक आहे, मिक्स्ड मध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, याचं आपल्याला डिव्हिजन करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, काय करावं लागेल, सुरुवातीला हे जे 30 आहे ते मध्ये घ्यायचं आहे आपल्याला, 7 जे आहे बाहेर घ्यायचं आहे. 7 4 जा 28 उरले किती इथं 2. ठीक आहे, मग आता आन्सर मध्ये कसं लिहायचं आहे, जे क्वेश्चन आलेला आहे 4 ते अगोदर घ्यायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जे रिमाइंडर आहे ते घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा इथं खाली काय आहे, जे डिनॉमिनेटर आहे त्याला ॲज इट इज ठेवायचं आहे. ठीक आहे, मग आन्सर काय आला आपलं 4 and 2 by 7. नेक्स्ट क्वेश्चन सेकंड सुद्धा तसंच करायचं आपल्याला. काय करायचं आहे, 4 बाहेर घ्यायचं, मध्ये काय येणार 7. ठीक आहे, 4 1 4 उरले 3. आपला आन्सर काय येईल, बघा इथं दिल्यावरी काय आहे, हे आपलं क्वेश्चन आहे 1 रिमाइंडर 3 आणि डिवायझर काय आपलं 4. ठीक आहे, बघा नेक्स्ट क्वेश्चन थर्ड मध्ये काय दिलेलं आहे, बघा खाली येईल काय 12 बाहेर आणि मध्ये काय येईल 15. 12 1 12 उरले किती 3. ठीक आहे, बघा हे जे क्वेश्चन आहे आपल्याला घ्यायचं आहे अगोदर क्वेश्चन, त्याच्यानंतर रिमाइंडर न्यूमरेटरच्या जागी घ्यायचं आहे आणि जे डिनॉमिनेटर ॲज इट इज ठेवायचं. ठीक आहे, बघा फोर्थ क्वेश्चन 8 आणि मध्ये काय घ्यायचं 11. 8 1 जा 8 उरले किती, इथं सुद्धा 3 उरले. ठीक आहे, इथं घ्यायचे आपल्याला क्वेश्चन रिमाइंडर आणि हे आहे आपलं डिवायझर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा 5th आणि 6th. बघा 5व्या मध्ये काय केलेलं आहे 4 मध्ये आहे 21. 4 5 जा
20. ठीक आहे, एक उरलं इथं. आपल्याला काय घ्यायचं अगोदर, क्वोशंट काय आहे 5. बघा इथं रिमाइंडर किती आहे 1 आणि आपलं डिवायझर आहे 5. नाही सॉरी 4 आहे इथं. हां, काय आपलं डिवायझर 4. ठीक आहे, बघा लास्ट क्वेश्चन आहे याच्यामधलं, सेकंड क्वेश्चन मधलं काय दिलेलं आहे 7 मध्ये काय 20 आहे. 7 2 जा 14. ठीक आहे, 0 मधून 4 जात म्हणून इकडून एक घेतलं, 10 मधून 4 गेले 6 राहिले. इकडे 0तून 0 बघा 1 मधून 1 गेलं 0 राहिलं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अगोदर, आले काय आपलं डिव्हिडंड काय आलेलं आहे क्वोशंट 2, रिमाइंडर 6, डिवायझर 7. फार इझी आपलं काय आहे हा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर बघा आता थर्ड क्वेश्चन, राईट द फॉलोइंग एक्झाम्पल्स युजिंग फ्रॅक्शन्स. ठीक आहे, याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे बघा. फर्स्ट क्वेश्चन, इफ 9 kg राईस इज शेअर्ड अमॉंगस्ट 5 पीपल्स, हाऊ मेनी किलोग्राम्स ऑफ राईस डज ईच पर्सन्स गेट. बघा इथं काय म्हणले 9 किलोग्राम तांदूळ 5 जणांना समान वाटायचं आहे. फक्त आपल्याला हे कशामध्ये लिहायचं आहे, अपूर्णांकामध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, बघा टोटल क्वांटिटी आहे 9 kg आणि नंबर ऑफ पीपल आहेत 5. त्यासाठी आपल्याला इथं काय करावं लागेल, फक्त आपल्याला त्या ह्याच्यामध्ये कशामध्ये अपूर्णांकामध्ये लिहायचं आहे. कशामध्ये, फ्रॅक्शन्समध्ये. मग काय येणार, टोटल क्वांटिटी किती आहे 9 आणि खाली काय आहे 5 जणांना आपल्याला वाटायचं आहे. मग हे आपल्याला काय येईल, हे आपलं आन्सर येईल. ठीक आहे, बघा ह्याच्यामधलंच आणखी एक, हे फर्स्ट झालं. सेकंड क्वेश्चन बघा काय म्हणलेलं आहे, टू मेक्स 5 shirts of the same size, 11 meters of cloth is needed. How much cloth is needed for 1 shirt? बघा 5 सारखे शर्ट शिवण्यासाठी 11 मीटर कापड लागते. तर एक शर्टसाठी किती मीटर लागेल म्हणलेलं आहे. ठीक आहे, आपल्याला हेच इथं सॉल्व करायचं आहे. बघा टोटल मीटर ऑफ क्लोथ किती आहे, टोटल क्लोथ किती आहे 11 मीटर. आणि काय बनवायचे आपल्याला, नंबर ऑफ शर्ट, नंबर ऑफ शर्ट्स किती बनवायचे आपल्याला 5. आपला आन्सर काय येईल याचं, बघा फक्त आपल्याला कशामध्ये लिहायचं आहे, फ्रॅक्शन्स मध्ये लिहायचं आहे. 11/5 इज आवर आन्सर. ठीक आहे, तिसऱ्या क्वेश्चन मध्ये काय म्हणलंय 9/5 kg राईस लागेल आणि ह्या सेकंड मध्ये काय म्हणलेलं आहे 11/5 मीटर कापड लागेल. ठीक आहे, थँक्यू.